आलोय राधानगरी तालुक्यातलं एक असं मंदिर बघायला. हे मंदिर 5 पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं. राधानगरी तालुक्यातल्या 21 दिवस 21 गावांच्या सिरीज मध्ये तिसऱ्या पार्ट मध्ये मी आलेलो चक्रेश्वर वाडी. उंच डोंगरावर असलेल्या या गावाचा इतिहास इथे असलेल्या शिव मंदिरमुळे समृद्ध आहे आणि श्री चक्रेश्वर वरांच्या या जागृत मंदिरामुळे या गावाचं नाव चक्रेश्वर वाडी असं पडलं. सुरुवातीला लागणाऱ्या उंच दीपस्तंभानंतर सुरुवात होते ती या प्राचीन मंदिरात, जे मंदिर 5 पांडवांनी एका रात्रीत बांधले असं म्हणतात आणि ते पण एका दगडात. मंदिरात प्रवेश करताच बाप्पांचं दर्शन होतं आणि या सुंदर बाप्पांच्या मागे आपल्याला बघायला मिळतात दगडात कोरलेले हे 3 वेगवेगळ्या आकाराचे नंदी. आणि एवढं अॅक्युरेट कोरीवकाम कसं काय केलं असेल हा प्रश्न फक्त मलाच नाही तुम्हा सगळ्यांना पण पडत असेल, हो ना? आणि श्री चक्रेश्वरांची ही सुंदर पिंड पाहून तुम्ही सगळे पण मोहून जाणार हे नक्कीच. मंदिराच्या बाहेरील परिसरात आपल्याला भरपूर अशा विरगळ आणि भरपूर असे महादेवाच्या पिंड बघायला मिळतील, त्या पण वेगवेगळ्या आकाराच्या. आणि मंदिराच्या कळसावर आपल्याला चंद्र बघायला मिळतो, जो सहसा कुठल्या हिंदू मंदिरांवर आपल्याला बघायला मिळत नाही. तर त्याचं नेमकं कारण काय? ते कारण या मंदिराचे एक पुजारी आपल्याला सांगेल. ऐका. या चक्रेश्वरवाडी येते तुम्हाला चंद्र बघायला भेटणार, कारण का आदिलशाहीच्या वेळी मुघल जेव्हा यायचे तेव्हा मंदिराच्या वरती कळस वगैरे बघून मंदिरांचे जड काढायचे, पण इथे चंद्र बघून ते तसेच माघारी जायचे, कारण का ते हिंदुत्व मंदिर नसेल या कारणामुळे. तर चक्रेश्वरवाडीतलं हे मंदिर तुम्ही बघितलं की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा भेटू राधानगरी तालुक्यातल्या एका अशाच गावात. चला.